श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण शिफॉनच्या ब्लाऊज पीसपासून बॅग शिवणार आहोत. त्यासाठी ब्लाऊज पीस फोल्ड करून फोल्ड केलेल्या बाजूने 15 इंच म्हणजे लांबीला 15 इंच आणि रुंदीला 21 इंच याप्रमाणे माप घेऊन आपण एक आयताकृती पीस कट करून घेऊयात. आता हा एक पीस पूर्ण आपला तयार झाला. हा पीस रुंदीला 30 इंच आणि लांबीला 21 इंच असा आपण घेतला. याच मापाचे एक अस्तर आणि गोणी कट करून घेतली. अस्तरचं कापड, गोणी आणि कट करून घेतलेला ब्लाऊज पीस हे तिन्ही आपण टाचणीने जॉईंट करून घेऊयात आणि त्याच्यावर उभ्या आडव्या टिपा देऊन घेऊयात. इथे मी चारही बाजूला उभ्या आडव्या टिपा मारून घेत आहे. इथे आपला हा 30 बाय 21 इंचाचा एक पीस तयार झाला. यानंतर ज्या बाजूने 21 इंच आहे त्या बाजूने आपण चेन लावून घेऊयात. त्यासाठी चेनचे 2 पीस वेगळे करून घेतले. आता चेन उलट्या बाजूने ठेवून त्याच्यावरून टीप मारून घेऊयात. चेनीला पूर्ण टीप मारून घेतल्यानंतर 2 इंचाची कापडी पट्टी आपण त्याच्यावर अटॅच करून घेऊयात. म्हणजे ब्लाऊज पीसचे धागे चेनमध्ये अडकणार नाहीत. पट्टीवरून पूर्ण टीप मारून झाल्यानंतर कापडी पट्टी खालच्या दिशेने दुमडून त्याच्यावरून दाब टीप मारून घेऊयात. आता ही एका बाजूने चेन आपली जॉईंट करून झालेली आहे. हा पीस उलट्या बाजूला करून कापडी पट्टी जी आपण लावलेली होती ती दुमडून कापडी पट्टीवर एक टीप मारून घेऊयात. आता या पीसच्या एका बाजूला चेन लावून झालेली आहे. याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही चेन लावून घेऊयात. दुसऱ्या बाजूलाही चेन उलटी ठेवून त्याच्यावरून टीप मारून घेतली. कापडी पट्टी ठेवून जॉईंट केली. नंतर कापडी पट्टी दुमडून त्याच्यावरून दाब टीप मारून घेतली आणि पुन्हा पट्टी दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घेतली. दोन्ही बाजूला चेनीचे एक एक पीस आपण जॉईंट करून घेतले. आता हा पीस आपण असा दुमडून घेऊन त्याचा सेंटर पॉईंट काढून घेऊयात. हा बघा, असा मध्यभाग आपण काढून घेतला. आता मध्यभागापासून 3 इंचावर मार्क करून घेऊयात आणि नंतर त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 इंचावर मार्क करून घेऊयात. म्हणजे तिथे आपण हँडल जॉईंट करणार आहोत. हँडलसाठी इथे मी रेडीमेड स्ट्रॅप घेतलेले आहे. आपण कापडी पट्टीनेही हँडल तयार करू शकतो. इथे मी 23 इंचाचा हँडल घेत आहे. तुम्हाला जसं लहान मोठा हँडल हवा आहे तसा तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बाजूला मध्यभाग काढून हँडल आपण जॉईंट करून घेऊयात. जर आपल्याला कापडी पट्टीचा हँडल लावायचा नसेल तर अशा स्ट्रॅप सहज शिलाई मशीनच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. जिथे आपण मार्क करून घेतलेला आहे त्याच्यावर असा हँडल ठेवून व्यवस्थित अटॅच करून घेऊयात. दोन्ही बाजूला व्यवस्थित हँडल जॉईंट करून घेतला. हे बघा, असे दोन्ही बाजूला हँडल व्यवस्थित जॉईंट करून झालेले आहेत. यानंतर आपण चेनमध्ये रनर घालून घेऊयात. चेनमध्ये रनर घालताना रनर घातला की पूर्ण चेन ओढून घ्यायची आणि दुसऱ्यांदा पुन्हा रनर घालून चेन बंद करायची. म्हणजे चेनीच्या दोन्ही बाजू बंद होतात. हे बघा, या पद्धतीने चेन कुठूनच ओपन नाही. आता आपण ही बॅग पलटी करून घेऊयात. बॅग पलटी करून घेऊन चेनीची बाजू मध्य सेंटरला येईल या पद्धतीने ठेवून घेऊयात आणि चारही बाजूला 5-5 इंचाचा कॉर्नर आखून घेऊयात. पाच बाय 5 इंचाचा कॉर्नर आपण आखून घेतल्यानंतर कट करून घेऊयात. कट केलेले हे कापडी कॉर्नर जे आहेत त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत. यानंतर चेनीच्या दोन्ही बाजूला आपण
शिलाई देऊन घेऊयात आणि हे उरलेले कॉर्नर आहेत ते बाजूला ठेवूयात. या पद्धतीने दोन्ही बाजूला आपण शिलाई देऊयात आणि त्याच्यावर कापडी पट्टी ठेवून पायपिंग करून घेऊयात. म्हणजे गोणीचे किंवा ब्लाऊज पीसचे धागेदोरे बाहेर येणार नाहीत आणि आपल्या बॅगचे फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसेल. आता आपण दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतलेली आहे. आता जे आपले चारही बाजूचे बॅगचे कॉर्नर आहेत ते आपण जॉईंट करून घेऊयात. या पद्धतीने चारही कॉर्नर आपण शिलाई मारून जॉईंट करून घेऊयात. हे पहा, असे चारही बाजूला शिलाई मारून घेऊयात. या पद्धतीने आपण बॅगच्या चारही कॉर्नरवर शिलाई मारून घेतली. आता बॅगचे चारही कॉर्नर पॅक झाले. यानंतर आपण हे ब्लाऊज पीसचे धागे असे बाहेर येतात म्हणून त्याच्यावर छोटीशी कापडी पट्टी ठेवून पायपिंग करून घेऊयात. बॅगच्या चारही बाजूला इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे. हे पहा, या पद्धतीने चारही बाजू पॅक झालेले आहेत. आता आपण बॅग सरळ करून घेऊयात. या बॅगचा लुक खूप छान दिसतो. ही बॅग शॉपिंग बॅग किंवा टिफिन बॅग म्हणूनही तुम्ही वापरू शकता. अशा बॅग तयार करून तुम्ही सेलही करू शकता. मुलांना टिफिन बॅगसाठी घरात ही बॅग तयार करू शकता. सध्या या बॅगची मागणी खूप प्रमाणात असते, त्यामुळे अशा प्रकारच्या लहान मोठ्या बॅग तयार करून मी सेल करते. आपल्याला जर घरगुती वापरायची असेल तर आपण कोणत्याही साध्या ब्लाऊज पीसपासून अशी घरात वापरण्यासाठी बॅग आपण तयार करू शकतो. यानंतर जो कॉर्नर कट केलेला होता तो एक पीस घेऊन आपण मापाची चेन घेऊन त्याच्यावर चेन उलटी ठेवून टीप मारून घेऊयात. चेन दुमडून पुन्हा त्याच्यावर दाबटीप मारून घेऊयात. याच पद्धतीने दुसऱ्या पीसलाही चेन अटॅच करून घेऊयात. दोन्ही पीसला आपण चेन अटॅच करून घेतली. यानंतर चेनमध्ये रनर घालून घेऊयात. रनर घातल्यानंतर पाऊचची तिन्ही कडा आपण शिवून घेऊयात. या पद्धतीने एक आपला पाऊच तयार झाला. असाच याच पद्धतीने दुसरा पाऊचसुद्धा तयार होतो. पाऊचला फिनिशिंग चांगलं येण्यासाठी आपण तिन्ही कडा पायपिंग करून जॉईंट करून घेऊयात. 2 कॉर्नरचा एक पाऊच, या पद्धतीने 4 कॉर्नरचे 2 पाऊच तयार होतात. याच पद्धतीने मी दुसरा पाऊचही तयार करून घेतला. हे पाऊचसुद्धा आपण एक्स्ट्रा सेल करू शकतो. अशीच नवीन नवीन बॅग पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, पाऊच सर्व करून घेतल्यानंतर असा आपला पाऊच तयार झाला. ही बॅग आणि पाऊच तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.